नमस्कार मंडळी, स्वादशास्त्र रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. माझ्या चॅनलला आपण अजून लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जे घंटीचं बटन आहे ना ते दाबायला विसरायचं नाही बरं का. त्याने काय होतं, तुम्हाला नोटिफिकेशन येते आणि माझ्या ज्या नवीन नवीन रेसिपी आहेत त्या तुम्हाला लगेच पाहायला मिळतील. त्यामुळे पटकन लाईक करायचं आणि रेसिपी बघायला सुरुवात करायची आहे. बघा, आज आपण खूप साधी सोपी कमी साहित्यात बनवलेली खिचडी भात ही रेसिपी पाहणार आहोत. चवीला एकदम चविष्ट आणि करायला एकदम सोपी. तुमच्या घरामध्ये जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये तुम्ही करू शकता. चव एकदम अप्रतिम आणि भन्नाट लागणार आहे. आणि जे तुम्ही तुमच्या जिभेला जर चव नसेल तर तुम्ही अशा प्रकारे करून खाऊ शकता. बघा किती सुंदर झालं आहे खिचडी भात. याप्रमाणे करून बघा. आपल्याला आवडली असेल तर लाईक करा. त्यासाठी आपण साहित्य घेतलं आहे, 1 वाटी बासमती तुकडा तांदूळ घेतला आहे, अर्धी वाटी मुगाची डाळ, 2 कांदे, 1 बटाटा, टॉमॅटो, कढीपत्ता आणि लसूण. आपण तुपाची फोडणी देणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम आपण जिरे आणि मोहरी टाकलेत. नंतर आपण तेजपत्ता टाकणार आहोत. त्यानंतर उभा जो आपण कांदा चिरून घेतला आहे तो टाकणार आहोत. व्यवस्थित तो सोनेरी रंग येईपर्यंत आपण हलवून घ्यायचा आहे, जेणेकरून तो व्यवस्थित शिजला जाईल. अशा प्रकारे हलवून घ्यायचा आहे. तुपामुळे खूप छान त्याला चव लागते. त्यानंतर आपण अर्धवट कांदा परतून झाला की त्यामध्ये लसूण आहे तो आपण चिरून टाकला आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आले लसणाची पेस्ट पण टाकू शकता. त्यानंतर हळद टाकायची आहे. मला आलं जास्त आवडत नाही, त्यामुळे मी भाजीमध्ये किंवा जास्त आल्याचा वापर करत नाही. त्यानंतर आपण टॉमॅटो आणि हिंग टाकायचं आहे. आणि सर्वात शेवटी आपण जे डाळ आणि तांदूळ धुवून घेतले होते ते टाकून व्यवस्थित परतून घेणार आहोत. थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि मीठ टाकतो आहे. अशा प्रकारे व्यवस्थित तुपामध्ये तांदूळ भाजून घ्यायचे आहेत. खूप सुंदर होते. जे तुमच्याकडे साहित्य अवेलेबल आहे ते साहित्य टाकून तुम्ही करायचं आहे. त्यानंतर आपण गरम पाणी टाकलं आहे. बघा, गरम पाण्याने चव खूप सुंदर लागते आणि भात पण लवकर शिजतो. असं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे सगळीकडे. बघा किती सुंदर झालं आहे खिचडी भात. सुटलं की नाही तोंडाला पाणी. मला तर खूप आवडतो. बघा, मी आठवड्यातून एकदा तरी खिचडी भात करते. मला खिचडी भात खूप आवडतो. त्याच्याबरोबर तुमचं काय नसलं ना तरी चालेल. तुमचं लोणचं, पापड, तोंडी लावणं, फक्त खिचडी भात आपण थोडंसं झाकण ठेवून मंद गॅसवर करून घेणार आहोत. बघा किती सुंदर झालं आहे खिचडी भात. सुंदर झालं आहे की नाही? अशा प्रकारे करून बघा. आणि तुम्हाला जर आवडली असेल रेसिपी तर मला कमेंट करा कशी झाली ते. बघा किती सुंदर झालं आहे. दिसतोय की नाही सुंदर? चवच येणार आहे बघा जिभेला. जर आपल्याला जिभेला चव नसेल, सर्दी झाली असेल तर त्यासाठी हे मस्त बघा चवीसाठी भन्नाट अशी रेसिपी आहे. अशा प्रकारे करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून मला पुढची रेसिपी करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. बघा किती सुंदर झालं आहे खिचडी भात. सर्वात शेवटी आपण काय करणार आहोत, वर्ण तुपाची धार टाकणार आहोत. मस्तच बघा भन्नाट. असं कधी खायला असं होतं मला तर खिचडी भात केला की. बघा किती सुंदर झालं आहे. झालं आहे की नाही? माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.